अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसमध्ये हालचालींना वेग. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांचा काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू. डॅमेज कंट्रोलसाठी प्रयत्न. 14 फेब्रुवारीला मुंबईत बैठक. पक्षातून नेते जाण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी अनेक जण गेले, पण आमचं सरकार आलं तसं पुन्हा होईल. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सुशीलकुमार शिंदेंची प्रतिक्रिया. अशोक चव्हाण जास्त दिवस काँग्रेसमध्ये राहणार नाही. मी पूर्वीच भाकीत केलं होतं. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांचं वक्तव्य. अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे 10 ते 11 आमदार संपर्कात. आमदार अमरावतीमधील काँग्रेस आमदारही भाजपच्या संपर्कात. तर आमदार रवी राणा यांचा मोठा दावा. अशोक चव्हाण भाजपमध्ये येत असतील तर त्यांचं स्वागत. खासदार प्रतापराव पाटील चिखलीकरांची TV9 ला प्रतिक्रिया. भाजपसोबत सलगीची वरिष्ठ नेत्यांची भूमिका दुर्दैवी. रोहित पवारांचं ट्विट. भाजपसोबतच्या सलगीचं हे सत्र असं सुरू राहणार असल्याने अस्मिता आणि विचारधारेसाठीचा पुढील लढा हा सर्वसामान्यांनाच लढावा लागेल. जनताही त्यासाठी सज्ज. रोहित पवारांनी व्यक्त केलं मत. चव्हाण घराणं हे काँग्रेसचं मोठं घराणं. असा निर्णय घ्यायला नको होता. मी काँग्रेसचा हिरो. मी कुठेही जाणार नाही. माझ्या मागे ईडी लावताच येणार नाही. रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदी इथले रिंग मास्टर ज्यांच्यावर चौकशी असेल त्यांना ते नाचवणार. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर प्रकाश आंबेडकर यांचा मोदींवर निशाणा. 105 आमदार असल्याने फडणवीसांना 10 पैकी 10 मार्क होते. 5 मार्क कमी करून फडणवीसांना उपमुख्यमंत्री केलं, तर आणखी 2.5 मार्क कमी करून अजून एक उपमुख्यमंत्री बसवले. सुप्रिया सुळेंची फडणवीसांवर टीका. घरातील वडिलांना ज्येष्ठाला तुम्ही बाहेर काढाल का? खासदार सुप्रिया सुळेंचा अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना टोला. तर अदृश्य शक्तीने आमचं आणि उद्धवजींचं चिन्ह नेलं. सुप्रिया सुळेंची टीका. छत्रपती संभाजीनगर ही शिवसेनेची जागा, ती आम्ही घेणार. चंद्रकांत खैरेंचा दावा. 5 आमदार गेले तरी काही फरक पडणार नाही. कार्यकर्ते आमच्या सोबत. हा बाळासाहेबांचा बालेकिल्ला. खैरेंचं वक्तव्य. आदित्य ठाकरे 14 फेब्रुवारीला नाशिक दौऱ्यावर जाणार. इगतपुरी, सिन्नर, नाशिकमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधणार. पंतप्रधान मोदींचा 19 फेब्रुवारीचा सातारा दौरा पुढे ढकलला. लवकरच सुधारित दौऱ्याची तारीख निश्चित केली जाणार. भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदमांची माहिती. धनगर आरक्षणासंदर्भातील सुनावणी संपली. 16 फेब्रुवारीला हायकोर्टात निकाल. राज्यात धनगड अस्तित्वात नसून धनगर आहेत, त्यांना एसटीच्या सवलती मिळण्याची प्रमुख मागणी. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबाच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी. कोर्टाच्या आदेशाकडे लक्ष. बिहार विधानसभेत नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 129 तर विरोधात 0 मतदान. इंडिया आघाडीला पुन्हा मोठा झटका. राष्ट्रीय लोकदलचे अध्यक्ष जयंत चौधरी एनडीएमध्ये. चौधरींकडून एनडीएसोबत गेल्याची घोषणा. संयुक्त किसान मोर्चाकडून 16 फेब्रुवारीला भारत बंदची हाक. सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद असणार. एमएसपीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. पंजाबमधून आपल्या 12 मागण्यांसाठी मोठ्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या वाटेवर. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांची व्यवस्था. काही ठिकाणी इंटरनेट बंद, तर 15 जिल्ह्यात कलम 144 लागू. 2 स्टेडियमचं तुरुंगात रूपांतर. भारताच्या कूटनीतीचं मोठं यश. कतारने फाशीची शिक्षा सुनावलेल्या 8 माजी नौसैनिकांची सुटका. नौसैनिकांवर हेरगिरीचा होता आरोप. श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय लॉन्च. भारतीय पर्यटक आता करू शकतील यूपीआय पेमेंट. पीएम मोदींनी मॉरिशसमध्ये यूपीआय सेवेसह रुपे कार्ड सेवा देखील केली सुरू. अबुधाबीमधील पहिलं मंदिर, हिंदू मंदिर उचासवाना सी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेचं हे हिंदू मंदिर. 14 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या मंदिराचं उद्घाटन होणार.